तर आजचा व्लॉग ना मी दुपारी स्टार्ट करत आहे. म्हणजे बाकीची सकाळची जी कामं आहे ती झाली, तर त्यानंतर ना थोडंसं पिल्लूला घेऊन झोपलीसुद्धा. तर अर्धा पाऊण तास आराम झाला आणि त्यानंतर ना बाकीचे दुपारचे कामं करत आहे. तर आज व्लॉग आत्ता यासाठी स्टार्ट केला की आज ना मला किटी पार्टीला जायचं आहे, म्हणजे BCला. तर त्यामध्ये जे काही होईल ते मला व्लॉगमध्ये दाखवता येईल, म्हणून मग आज जात आहे मी BCला. आणि पिल्लू झाल्यानंतर ना बहुतेक सेकंड टाईम आहे की आज जात आहे. कारण तिथल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सर्व म्हणतात की आता 1 वर्षाचा पिल्लू होऊन गेला आहे, तर अधामधात जे आहे येत जा, म्हणजे तुलाही थोडासा चेंज मिळेल. तर खरं सांगू तर मला घराबाहेर जायची अजिबात इच्छा होत नाही. कारण कुठेही जायचं म्हटलं की पिल्लूचं सर्व करावं लागते, त्यानंतर घरचेही कामं आणि आल्यानंतरही मग स्वयंपाक वगैरे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे सर्वांनाच की बाहेरून आल्यावर मग स्वयंपाक वगैरे करायला ना खूप जास्त त्रास येतो. म्हणून बाहेर जाणं मी अवॉइड करते. आणि तयार होऊन जा, मग ड्रेस व्यवस्थित राहत नाही, त्याला प्रेस करा, या सर्व गोष्टीनं खूप जास्त होऊन जाते. तर म्हणून मग उठली थोडी लवकर, पिल्लू झोपून होता तोपर्यंत कपडे काढून घेतले, भांडी वगैरे घासलेली होती ती लावून घेतली आणि स्वतःसाठी ना थोडंसं इकडे चाय बनवून घेतला. कारण जोपर्यंत चाय पित नाही ना तोपर्यंत मग काही समोरचे कामं करण्याची पण इच्छा होत नाही. आणि आजकाल ना माझा पिल्लू जो आहे, देवघरातले एकही देव व्यवस्थित ठेवत नाही आहेत. काढलं की फेकलं बस, असे त्याचे कामं सुरू आहे. तर मला असं वाटतं सध्या जे देव आहे ते देवघराच्या वरती सेट करावं. कारण कंटिन्यू किती त्याच्याकडे लक्ष देणार ना. तो शांतीने पाणीसुद्धा पिऊ देत नाही आणि देवाच्या मागे कंटिन्यू चालू असते. आणि त्यानंतर ना मी माझ्या केसांमुळे ना खूप जास्त त्रासलेली आहे. कर्ली केस आहे, कुठेही जायचं म्हटलं ना तर व्यवस्थित राहतच नाही. मग काय सेट करत बसणार आहे, आणि नेहमीची एकच हेअरस्टाईल. आणि मग गाडीवर गेलं की आणखी केस जे आहे आणखी असे फ्लफी होऊन जातात, म्हणजे इकडे तिकडे उडणं वगैरे. म्हणजे असं वाटतं की किती लांबून प्रवास करून आलो वगैरे. म्हणून मला माझ्या केसांचा जो आहे खूप कंटाळा आलेला आहे. हाय, हॅलो, नमस्कार. आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल. नेहमी आनंदात राहा, मस्त राहा. तर आता ना कुठेही बाहेर जायचं म्हटलं की थोडी धावपळ होतेच. म्हणजे घरचे जे कामं असतात ती आटपवून गेले की मग आल्यानंतर ना तेवढा त्रास होत नाही. म्हणून आणि खरं सांगू सध्या ना मला बाहेर जायची अजिबात आवड नाही. पण ज्या BCतल्या लेडीज आहेत त्याच म्हणत होत्या की आता बाळ 1 वर्षाचं झालं आहे, तर आता येत जा अधामधात. तर आज म्हटलं जाऊनच पाहावं. तर कारण कसं बाहेर गेलं की थोडंसं मोकळं होते आणि घरात राहून राहून सुद्धा थोडासा कंटाळा येतो. तर म्हणून आज तयारी केली. निर्मयसुद्धा माझ्यासोबत येत आहे. तर जसं मी तुम्हाला दाखवलं घरातली सर्व कामे केली आहे. आल्यानंतर त्रास व्हायला नाही पाहिजे म्हणून कपडे काढले, कपड्यांच्या घड्या केल्या. तर आता तयारी झालेली आहे. पिल्लूलासुद्धा चारून दिलं आणि त्याला जे आहे मी आईकडे पाठवते आणि किटी पार्टीला जाऊन येते. तर किटी पार्टी मी यासाठी टाकली आहे की एक पैशाची सेविंग व्हावं म्हणून. म्हणजे त्यामधून आपण एखादी जर मोठी वस्तू घ्यायची राहिली तर त्यासाठी तो पैसा जो आहे तो कामी येतो. आणि आपण घरी कितीही साठवायचा प्रयत्न केला तर नाही म्हणता म्हणता ते पैसे खर्चच होऊन जातात. तर चला, तसं तर 4चा टायमिंग होता, पण बायका ज्या आहेत त्या 4:30पर्यंत वगैरे येतातच. आणि आता माझं छोटं बाळ आहे म्हणून आणखी 15 मिनटं लेट, 4:45 झालेले आहे. तर आता मी निघते. तर जिथे किटी पार्टी आहे त्यांच्या घरी आम्ही आलोत. आणि आज निर्मयसुद्धा सोबत आली आहे, कारण निर्मयचे एक्झाम जे आहे ते संपलेले आहे, म्हणून मग तिला सोबत आणलं. तर तिथे आल्यानंतर त्यांनी कोल्ड्रिंक वगैरे प्यायला दिलं आणि त्यानंतर गेम समजावून सांगत होती. तर हा 1 मिनिटाचा गेम आहे. तर जे डाईस आहे ते पाडायचं आहे. त्या डाईसमध्ये कितीही नंबर आले तरी 1-1 कॉईन काढता येईल. पण जर का 6 नंबर पडला तर जेवढे कॉईन आत्तापर्यंत आपले जमा झाले आहेत ते पुन्हा बॉलमध्ये वापस टाकावं लागेल. असा तो गेम होता. खेळायला मजा आली. म्हणजे एका प्रकारचा लकी गेमच समजावं लागेल, कारण 6 पडले तर आपली जेवढीही मेहनत आहे ती वाया जात होती. म्हणून खेळायला सुद्धा मजा आली.
म्हणजे तुम्हाला समजलं का की जो डाईस आहे तो पाडायचा, त्यामध्ये 3 आले तरी 1 कॉईन काढायचा, 2 आले तरी 1 कॉईन काढायचा. पण जर का 6 पडले तर जेवढे आपण कॉईन काढले तेवढे वापस त्या बाउलमध्ये टाकावं लागेल. म्हणून माझं ना एकदम एंडिंगला म्हणजे 1 मिनटं जिथे पूर्ण होत आहे तिथेच 6 पडले. म्हणजे बाकीचे जेवढे कॉईन काढले ते सर्व मला त्या बाउलमध्ये वापस टाकावं लागले. खेळताना ना मजा आली. आणि 1 मिनटाचा जो आहे आम्ही हा गेम खेळतो आणि त्यानंतर ना हाऊजी गेम खेळतो. तर हाऊजी गेमसाठी ना आम्ही प्रत्येक लेडीज 20-20 रुपये काढतो. त्यामध्ये 3 लाईन्स आणि बाकीचे जेवढे पैसे आहेत त्यामध्ये फुल हाऊजी असं ठेवतो. तर हे 2 गेम जे आहे ते आमच्या किटी पार्टीमध्ये कंपल्सरी असतात. महिन्यातून एखादी वेळ बाहेर जाऊन ना असे गेम खेळायलाही मजा येतात. कारण महिनाभर तर आपण असं कुठे जात नाही आणि या BCच्याच निमित्ताने जे आहे सर्वांशी भेटायला मिळते मला तरी. कारण त्या व्यतिरिक्त घराच्या बाहेर पडताच येत नाही. झालं तर चंद्रपूर किंवा इथेच असंच सध्या माझं सुरू आहे. तर हा गेमसुद्धा तसंच झालं आणि माहिती नाही माझं लक जे आहे ना ते म्हणजे जे 20 रुपीज काढले ते सुद्धा वसूल होत नाही. प्रत्येकाने आपापले म्हणजे फर्स्ट लाईन क्लिअर केली, सेकंड लाईन क्लिअर केली, पण माझी अजिबात नाही. आणि यावेळी जे नंबर्स काढायचं काम होतं ते निर्मयनी केलं होतं. तर हा सुद्धा गेम खेळताना मजा आला. म्हणजे प्रत्येकांकडे जे आहे पैसे असते, पण 20-20 रुपये त्यांना मिळाले की किती जास्त आनंद असतो या गेममधून असं बघायला मिळते. म्हणजे प्रत्येकानं असं वाटते की 20 रुपये आपण जेव्हा दिले आहे तर ते आपले वसूल झाले पाहिजे. मजा येते खेळायला. गेम खेळून झाले की मग चीट वगैरे काढून घेतो की म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये कोणाकडे BC लागली आहे वगैरे. त्यानंतर पैसे कलेक्ट करून घेतो आणि त्यानंतर शेवटी जो आहे नाश्ता असतो. तर यांच्याकडे नाश्त्यामध्ये होती इडली, त्यानंतर सांबार, 2 प्रकारच्या चटण्या आणि स्वीटमध्ये होतं गुलाबजामुन. आणि त्यांनी सांगितलं की आता ते इथे साऊथ इंडियन असं हॉटेलसुद्धा सुरू करणार आहे. म्हणून त्याचंच हे काय म्हणतात म्हणून हा त्यांनी मेन्यू ठेवला होता की आम्ही हॉटेल वगैरे ओपन करणार आहोत. त्यानंतर मला काही महत्त्वाच्या गोष्टी घ्यायच्या होत्या ज्या संपलेल्या होत्या. म्हणून मग आम्ही इथे जनरल स्टोअरमध्ये आलो. तर कसं एक खूप मोठी सिटी राहिली ना तर तिथे मोबाईलकडे पुष्कळ लोकांचं जे आहे लक्ष नाही राहत की काय सुरू आहे. पण जर का छोटं गाव असेल तर तिथे भरपूर लोकांचं लक्ष असते की हे व्हिडिओ का बरं घेत आहे. असो, ते त्यांचे प्रॉब्लेम आहे. तर हा बॉक्स जो आहे मी पिल्लूच्या खेळणी ठेवण्यासाठी घेत आहे. कारण आत्तापर्यंत जो आहे तो असं आपला नॉर्मली ड्रेसचा जो बॉक्स असतो त्याच्यामध्ये मी ठेवत आली, पण तोही आता खराब झाला. पिल्लू काय करतो, त्या बॉक्सवर बसतो, खेळतो. तो किती दिवस टिकणार आहे, हा पण किती दिवस टिकेल माहिती नाही. पण हा बॉक्स मग खेळणी ठेवायसाठी घेऊन आली. त्यानंतर हा क्लच मी घेत आहे माझ्यासाठी. मागच्या संक्रांतीमध्ये मी माझ्या ताईला आणि वहिनीला सेम या टाईपचे क्लच जे आहे संक्रांतीमध्ये दिले होते, पण मी माझ्यासाठीच काही घेतला नव्हता. तर म्हणून ना प्रोग्राममध्ये वगैरे जायला माझ्याकडे असं काही नव्हतं, म्हणून मग मी तो क्लच घेऊन टाकला. तर हा बॉक्स मी घेतलेला आहे. त्यानंतर माझं फेस वॉश संपलेलं होतं, जॉय कंपनीचं मी वापरते, विटॅमिन C. तर ते घेतलं. आणि बाकी मग निर्मयची तर एखादी वस्तू पाहिजेच राहते तिला तिथे गेलं की, तर ते घेतलं. आणि हा भैया पावडर तेव वगैरे घासण्यासाठी. त्यानंतर कूलरचं एअर फ्रेश ते घेऊन आली. तर आता घरी पोचलो. सायंकाळ झाली आहे, दिवा वगैरे लावायची वेळ झाली आहे. तर आता दिवा लावून घेते आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे काय करावं लागेल ते विचार करते. कारण माझं तर पोट भरलं आहे. आत्ता सायंकाळच्या टाईमला इडली वगैरे खाल्ली म्हणजे आता जेवायची काही गरज नाही आहे. आणि निर्मय थोडंफार जेवेल आणि तिच्या पप्पासाठी आता बघते सकाळची भाजी वगैरे बहुतेक आहे, पोळ्या किंवा मग काय करावं लागतं ते बघते. तर चला. आणि ब्लॉग ना तिथे मी BCमध्ये ना खूप काही शूट करू शकली नाही, कारण निर्मय घ्यायला तयारच होती, ती लाजत होती. आणि माझी पण आता सुरुवात आहे त्यामुळे थोडंसं होतं इकडे तिकडे. कारण प्रत्येकांना आपण काय सांगणार व्लॉगिंग करत आहे वगैरे. त्यापेक्षा जेवढं शूट होते तेवढंच मी व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करते. तर चला, मी स्वयंपाकाची काय आहे ती तयारी करते.
त्यानंतर मी फटाफट अशी स्वयंपाकाला लागली. म्हणजे स्वयंपाक ना खूप काही करायचं नव्हतं, पण एका जणासाठी जरी करायचं असला ना तरी मेहनत तेवढीच लागते. म्हणजे पोळ्या वगैरे थोड्या कमी करावं लागते, पण कणिक वगैरे मळणं या सर्व गोष्टी येतातच. तर म्हणून स्वयंपाकामध्ये विचार केला की पोळ्या, भात आणि टमाटरची चटणी, कारण सकाळची डाळ वगैरे खूप सारी उरलेली होती. मग असा स्वयंपाक ठरवला आणि फटाफट केला. कसं स्वयंपाक माइंडमध्ये ठरवला ना की मग फटाफट होते, पण काय करू विचार करत बसलं की मग ना त्या गोष्टी आणखी जास्तच लांबून जातात. आणि मला असं वाटतं ना, BC वगैरे हा बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांसाठी. कारण अशी मोठी रक्कम जी आहे ती आपली घरी जमा होऊ शकत नाही. मग अशी पैसे साठवून जे आहे आपण एखादी सोनं किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या घेऊ शकतो. म्हणून तुम्ही जरी आतापर्यंत जर सुरुवात नसेल केली तर करत चला. आणि महिन्यातून जर एखादी वेळ आपल्याला बाहेर जायचा चान्स मिळत असेल, 4 बायांमध्ये आपलं बोलणं चालणं होते, तर आपल्याला ना खरंच थोडंसं मन मोकळं झाल्यासारखं वाटते आणि फ्रेश वाटते. तर म्हणजे जरी का त्या लोकांनी BC होऊ शकते की एन्जॉय करण्यासाठी टाकलेली आहे, पण प्रत्येकाचं तसं नसते. आपल्या फॅमिलीनुसार आपल्याला वागावं लागते. पण मी जे आहे पैसे साठवण्यासाठी टाकलेली आहे आणि त्यामध्ये माझं एन्जॉयसुद्धा होऊन जाते. महिन्याचं जे आहे जसं जमते मी तशी जाते. नेहमीच BCला अशी काही जात राहत नाही. तर आता स्वयंपाक झालेला आहे आणि आता पिल्लूच्या जेवणाची पण वेळ झालेली आहे. मला निवांशला असं करायचं होतं तर निर्मय येऊन गेली. बरं, मी आता निवांशला जेवण सारते आणि आजचा व्लॉग जो आहे आशा करते की तुम्हाला आवडला असेल. व्लॉग इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कनिष्का बाय कर दे. बाय बाय तर कर निवांश, बाय कर. तू बाय केला म्हणजे सबस्क्राईब करते, मग सगळेजण सबस्क्राईब करते. बाय.